कुठून सापडन कुठून नाही ते फडीसला दलिंद छेड्या गेला आणि तेव्हा आला. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. 29 ऑगस्टला नेमकं काय होणार आणि कुणबी नोंदींबाबत जरांगे पाटील यांनी सरकारवर कोणते गंभीर आरोप केले आहेत? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून हा दौरा 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते विविध जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या कुणबी नोंदी कमी आणि रद्द करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना काही नवीन कागदपत्रे मिळाली असून त्यामध्ये कुणबी नोंदी रद्द करण्यासंदर्भात पत्राचा उल्लेख असल्याचा त्यांनी दावा केला आहे. मात्र हा दावा जरांगे पाटील यांचा आरोप आहे. त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारने मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांबाबत घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही हस्तक्षेप आणि कट कारस्थान करू नये अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी काही राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा या कथित प्रकरणात सहभाग असल्याचाही दावा केला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 29 ऑगस्ट. जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की कुणबी नोंदी प्रमाणपत्राशी संबंधित निर्णय मागे घेतला नाही किंवा त्यांच्या मते अन्याय दूर केला नाही तर 29 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे पुढील काही दिवसात सरकार आणि मराठा आरक्षण आंदोलन यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागातही दौरा करायचा त्यांचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं आहे ते 29 ऑगस्टच्या त्या आंदोलनाकडे. सरकार या आरोपांवर काय भूमिका घेतं, कुणबी नोंदीबाबत नेमका काय निर्णय होतो आणि 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचं स्वरूप काय असेल याची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? सरकारने या विषयावर तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.